संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला होता। त्यानंतर कासले यांनी आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत। बीडच्या निवडणुकीमध्ये गप राहण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कंपनीतून 10 लाख खात्यावर पाठवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते, पाहूयात। मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा, कोणाला माहिती? 23 ला झालं, 21 का 23? एक मिनिट हळूहळू मला बघू। 21/10/24 ना? हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना? बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला, कारण वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत। त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केले, 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे। तुमचा खर्च चालू आहे आता त्यातनच करणार ना, आता काय करणार मी? जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर। मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत आणि 2.5 राहिलेले, तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन। परत कसे दिले? 17,000 परत कसे दिले? कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट? हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं। ज्या काही हे बघा, माझ्याकडे 416 रुपये बॅलन्स होतं, 416 तारीख दाखवतो 21/10/24 तारीख बघा, 21/10/24 कोणी पाठवले? तुम्ही म्हणतात घेऊ नका, पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। 4-5 प्रश्न विचारा त्यांना, कोणी विचारताना प्रश्न एकदम पत्रकार बघितले, एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असं बडबडतोय, कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका। कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत, असा प्रश्न विचारा। आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ रईला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री। बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, कितीच हजेरी? बरं, ऑर्डर सगळे भेटेल तुम्हाला। निवडून आले असं म्हणायचं? हा, चुकीच्या पद्धतीने आले, फ्रॉड केला धनंजय मुंडे पूर्ण सरकार। शिंदे ना एवढे अजितदादांचे येऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला। काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं, बघा उस्मान शेख एलसीबीचे पीआय म्हणजे चॅलेंज दिलं होतं मी, एसपीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय। तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला, जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय, काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय। लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं, त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय। काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल, मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ। काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? एफआयआर आहे ना माझ्याकडे, सांगतो एफआयआर नंबर आणि पोस्ट सांगतो ना। पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते, पोलीस दिल्लीला पण होते, पोलीस सगळीकडे संपर्क केलाय। आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे काय हजर होत आहे? मागणी माझी एवढीच आहे, एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका, जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो, त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला, त्याच्या बेडवरती आराम केला, हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आले नाहीत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झाले 10 लाख धनंजय मुंडेचे, ते मी आज शो करतोय, पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले। त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून। म्हणजे निखिल गुप्ताची त्यांची पार्टनरशिप आहे, जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे।
तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं. मला जे माझ्यावरती 7 बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो, 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थाने. हा, तर तुम्ही हा आवाज उठवा, 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला, सांगा ऐका, 4-5 प्रश्न विचारा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.